नमस्कार, सृष्टी फॅशन डिझायनिंग मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघा एक नंबरची आपण ही स्लीव्ज बघितली, तर आता आपण दुसऱ्या डिझाइन मध्ये दुसरी स्लीव्ज बघणार आहोत। तर आपण त्यासाठी हे बघा स्लीव्जचा आकार आहे ना काढून घेणार आहे। तर हे बघा हा आकार आपण काढून घेतलेला आहे स्लीव्हचा। आता याला आहे ना आपण गोल्डन कलरच्या धाग्याने बॅकग्राऊंड करून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता आता आपण थोडीशी चेंज डिझाइन घेणार आहे। तर हे बघा गोल्डन कलरच्या धाग्याने आपण पहिले इथनं सुरुवात करूया। हे बघा आणि आपले तुम्ही लाईव्ह पण व्हिडिओ जॉईन करत चला, कारण लाईव्ह मध्ये तुम्हाला आपण कटिंगचं पण माहिती सांगणार आहे। उद्या बघा आपण 28 आणि 30 28 किंवा 30 इंच जर छातीचा घेर असेल तर आपण त्याचं स्लीवलेस ब्लाउज कसं शिवायचं, 1.5 इंच शोल्डरचं ते बघणार आहोत। तर बघा आपण गोल्डन कलरचा आपला जो गोल्डन थ्रेड धागा आहे ना त्यांनी आपण स्लीव्जला पूर्ण बॅकग्राऊंड करून घेणार आहे आणि आपण हा बॅकग्राऊंड झाल्यानंतर याच्यामध्ये चिडामणी आणि मोत्याचा वापर करून छान असे बुट्टे तयार करणार आहे। तर अजून तुम्हाला काही नवीन शिकायचं असेल तर तुम्ही ते पण मला कमेंटमध्ये सांगा। हे बघा आपण स्लीव्जवर आहे ना मार्किंग करून घेतलेली आहे की आपल्याला कुठे कुठे बुट्टे घ्यायचे। तर आता आपण काय करणार आहे, याला हे बघा हा चिडामणी आहे, बारीक आहे आणि आपली स्लीव्ज पण छोटी आहे, तर मग आपण हा चिडामणी वापरूया आणि आपल्याला आपले बुट्टे जेवढे आहेत ना तेवढे आपण मोती काढून घेऊया। तर आपल्याला आणि हा आपला चिडामणी आहे, तर आपण हा सुद्धा हे बघा इथून कट केलाय। आपण आता याला लाल कलरचा धागा वापरणार आहे कारण आपला मोती एकच आहे आणि बाकी आपले चिडामणी आहेत। तर तुम्ही बघू शकता आपण इथे एक मोती टाकून घेणार आहे। एक मोती टाकून घेतला की आपण याला काय करणार आहे, इथे एक असा टाका मारून घ्यायचा आणि हा मोती आहे ना आपल्याला याला असं राऊंड टाकून द्यायचा। हे बघा आता आपलं हे झालंय। आता आपण याला बाजूला दोरा वर काढून घेणार आहे आणि एक लक्षात ठेवायचं की प्रत्येक मण्यांना कसं आहे यात असे एक टाका मारूनच घ्यायचा, म्हणजे मग काय होतं
आपली जी बुट्ट्यांची डिझाईन आहे ना ही फिट्ट बसते. तर याच्या अलीकडे आपण सुया टाकणार आहे आणि हे बघा हा धागा वर काढणार आहे. आता आपण हा धागा वर काढला की आपण याला काय करणार आहे, हे बघा 1 आणि 2 त्याच्या बाजूला हे बघा आपण काय केलं, 2 मणी टाकले, सुयात करायची आणि हा धागा वर काढून घ्यायचा. कारण काय माहितीये का, एकदम बारीक काम आहे, व्यवस्थित करायचं. हे बघा सुयात टाकायची आणि हा धागा असा बाहेर काढायचा. मग परत आपण काय करणार, 2 मणी घेणार, परत आपण धागा हे बघा मणी टाकले की हा धागा बरोबर इथे सुई टाकायची. आणि एक लक्षात ठेवायचं की आपण आहे ना ज्या वेळेस सुरुवातीचा लाल धागाला गाठ मारलेली आहे ना, तर कधी कधी आपण बघा खालून आता धागा आपण समजा असं ही सुई खाली टाकली की खाली काय होतं, आपल्या गाठीचाच धागा वर येतो. तर त्यामुळे प्रॉपर आपला व्यवस्थित सुईला तोच धागा आपला वर आला पाहिजे याची आपण काळजी घ्यायची. हे बघा परत आपण सुईमध्ये 2 आपले हे मणी टाकणार आहे आणि याला बघा असं करणार आपण. मग इथे आपण काय करणार, सुयात टाकणार, परत आपण 2 मणी टाकणार, परत हे बघा एक असं केलं की आपल्या लक्षात येते आपल्याला किती मणी लागले. इथे 4 आणि 4 8 बरोबर आहे. बरोबर इथे आपण सुयात टाकणार, हा धागा वर काढून घेणार. आपण हा धागा वर काढला की आपण परत सुयात टाकणार, परत हा धागा वर काढणार आणि या धाग्यातनं आपला हा धागा असा हे करून घेणार. मग बघा आपला एक बुट्टा तयार झालेला आहे, बरोबर आहे. आता आपण याला काय करणार, लगेच कैचीने कापून घेणार आणि मग खाली गाठ मारून आपण तयार केलेला आहे इथे आपण धागा ओढून घेणार. इथे आपण आता असाच आपला मोती टाकणार. आपण बघा बरोबर याला आहे ना हे केलेलं आहे, मार्किंग केलेली आहे. तर त्याच्यावरच आपण बुट्ट्यांची डिझाईन तयार करत आहोत. हे बघा आणि हा धागा आहे ना आपला, हा आपल्याला असं करायचं आहे. झालं हे फिट्ट. आता आपल्याला काय करायचं आहे, परत आपले थोडी मणी काढून घेतले. काय होतं ना, मणी एक तर बघा मग खूप मिक्स होतात आणि बारीक बारीक मणी आहे परत वेगवेगळे करत बसावे लागतात. तर त्यामुळे प्रॉपर आपल्याला जेवढे मणी लागतात तेवढेच घ्यायचे. हे बघा हे बघा हे 2 मणी घेतले आपण की बरोबर परत आपण इथे आपण 2-2च मणी घ्यायलो. म्हणजे काय होते, डिझाईन आहे ना अशी वर, नाही तर काय होतं आपण पूर्ण जर मणी घेतले ना तर मग तो गोल राऊंड व्यवस्थित बसत नाही फिटिंगला. हे बघा हे असं करून बघायचं म्हणजे आपल्या लक्षात येते की आपल्याला
परत 4 मणी टाकले, अजून आपले 4 मणी बसतील. आता हे झाले आपले 6 मणी. हे बघा, असं असं करून घ्यायचं याला हाताने, आणि म्हणजे लक्षात येतं आपल्याला की आपली डिझाईन. हे बघा, हे असं केलं की बरोबर इथे मेजरमेंट येऊन जातं आपलं. आता आपण परत 2 मणी, मग परत आता आपल्याला इथे हे बघा असं करून घ्यायचं, बरोबर सुई इथे खाली टाकायची आणि हा धागा असा वर काढून घ्यायचा. हा धागा वर काढला की परत सुई तुम्हाला काय करायचं आहे, खाली टाकायची आहे. परत हा धागा वर काढायचा. हा धागा वर काढला की या धाग्यातनंच तुम्हाला हा जो धागा आहे हा पकडायचा, म्हणजे ही आपली एंडची नॉट बसते. हे झाले आपले 2 बुट्टे. आता आपण करणार आहे इथे 1 बुट्टा. तर आपण मोती झाला की आपण खालून धागा करून वर करणार. वर केलं की आपण हे जे धागा आहे हा यालाच असा गोल टाकायचा आपल्याला. बघा, हे असा घेतला की हा धागा आपल्याला असा टाकायचा, खाली ओढून घ्यायचा, म्हणजे आपला मोती फिट्ट बसतो. तर बघा, आता आपण 5 बुट्टे आपल्या झालेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि कलर बघा खूप सुंदर दिसत आहे. आणि हा आहे ना बारीक चिडामणी आहे बघा, जवळून दाखवते. हा आहे ना बारीक चिडामणी आहे, तुम्ही बघू शकता. आणि डिझाईन खूप सुंदर दिसत आहे. तर आता आपण आपली जी राहिलेली डिझाईन आहे ना ती कंप्लीट करून घेऊया. हे बघा, आपण इथे मार्किंग केलेली आहे आणि एक इथे केलेली आहे. तर आपण बरोबर म्हणजे थोडी मार्किंग आपली खाली झालेली आहे तिथे, पण आपली डिझाईन कवर होऊन जाते त्याच्या मार्किंगवर. तर पहिले आपण हे बघा मोती, मग एक स्टिच, आणि हाच धागा आपला असा वरतून याच्या करून खाली झालंय फिट्ट. आता बघा, खालचा धागा वर काढला की 2 आपण बारीक चिडामणी घेणार आहे. तर आता आपण याला जर समजा इकडनं घेतलं तर इथे बरोबर आपण हे बघा 2 घेतले, परत आपण 2 घ्यायचे. 2 टाकले की बरोबर त्याला असं वाकवायचं, म्हणजे आपल्याला मेजरमेंट येतं. आता आपण परत 2 घेणार आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला एका डिझाईनला गोलवाल्या 8 मणी लागतात. तर हे बघा, हे 2 घेतले आपण की आपण इथे हे बघा, तुम्ही बघू शकता आपली डिझाईन बरोबर आपल्याला एका डिझाईनला 8 मणी लागतात आहे. आता ही डिझाईन आपण काय करणार आहे, इथून
इथे बरोबर राऊंड करून घेणार आहे। हे बघा झालंय ना आपल्याला गोल, आपल्याला जशी पाहिजे तशी। आता आपण इथे सुई आत टाकणार, धागा वर काढणार आणि याच्यातून हा जुना धागा वर काढून हा उरलेला धागा खाली ओढून घेणार। आपली गाठ पूर्ण ओके बसलेली आहे, तुम्ही डिझाईनही बघू शकता। आता आपण इथे पण तसंच करणार आहे। आता आपण इथून गाठ मारून दुसरा धागा वर काढून घेणार आहे। हे बघा हा धागा वर काढला की आपण एक मोती टाकला की इथे आपण एक गाठ मारली की आपण हाच धागा आपल्याला गोल राऊंड मध्ये कव्हर करायचा। झालंय फिट्ट। आता तुम्ही बघू शकता बरोबर आपल्याला 8 मणी लागणार आहे। तर आपण काय करणार आहे, हे बघा एक 2 मणी घेणार आहे आणि 2 मणी झाले की आपण याला असा राऊंड करून घेणार। आपल्याला ज्यावेळेस आपण बुट्टा करतो ना तर त्यावेळेस आपल्याला डिझाईन आहे ना अशी ओढत राऊंड मध्ये घ्यावी लागत असते बघा। तर हे बघा ही आता आपण याच्यामध्ये समजा आता मणी टाकले की आपण दोऱ्यामध्ये, तर ही डिझाईन आहे ना आपल्याला हा दोरा असा इकडे राऊंड मध्ये घ्यायचा। मेजरमेंट बघायचं, तिथे सुई आत टाकायची आणि हा धागा असा काढून घ्यायचा। हे बघा झाले 4 मणी। आता आपण इथे अजून 2 मणी, हे बघा ही डिझाईन आता आपल्याला कुठे घ्यायची आहे, अशी राऊंड घ्यायचा, मेजरमेंट घ्यायचं जागेचं की आपल्याला, हे बघा आता इथे 2 मणीच लागतात आपल्याला। आता आपण काय करणार आहे, बरोबर हे 2 मणी आहेत ना असे सुईमध्ये टाकून घेणार आहे। म्हणजे काय होतं, आणि याला आहे ना आपण अशी गाठ मारून ठेवणार आहे, नाहीतर मग काय होतं खूप म्हणजे हे बारीक बारीक मणी आहे बघा इतके मिक्स होऊन जातात ना। आता बघा झालंय ओके। आता ही माळ आपली व्यवस्थित म्हणजे धाग्यातले मणी पण निघत नाही आणि डिझाईन पण आपली कंप्लीट झालेली आहे। हे बघा आता ही डिझाईन आहे ना, आता ही मणी आपल्याला इकडे नाही इथे घ्यायची आहे। असं घ्यायचं, आत टाकायचं, परत याला असं घ्यायचं, आत टाकायचं आणि परत याला असं घेऊन याच्यातून तुम्हाला हा धागा डिझाईन खूपच सुंदर दिसत आहे, तुम्ही बघू शकता। आणि जर तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर बघा एक लाईक करत चला। लाईकला काही पैसे लागत नाही आणि हां आपण लाईव्ह पण येत असतो, तर लाईव्ह पण जॉईन करत चला। आपण लाईव्ह सेक्शनमध्ये उद्या सिवलेस ब्लाऊज घेणार आहे 28 किंवा 30 इंच छातीचं आणि उंची प्रॉपर आपली 13-14 इंच राहील। तर तुम्ही लाईव्ह पण जॉईन करत चला, लाईव्ह व्हिडिओ आहेत आपले। आणि दुसरी अशी गोष्ट आहे की तुम्ही आपल्याला बघा आता आपले 1000 सबस्क्रायबरच्या वर सबस्क्रायबर झालेले आहे, पण आपल्याला आहे ना आता वॉच टाईम कंप्लीट करायचा आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करत चला आणि हां बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी। उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन डिझाईनची एक स्लीव्ज घेणार आहोत। धन्यवाद।